नमस्कार. पौराणिक मान्यतेनुसार देव आणि दानवांनी केलेल्या समुद्र मंथनाच्या वेळी भगवान धन्वंतरी हातात अमृताचा कलश घेऊन प्रकट झाले होते. धन्वंतरींनी औषध आणि वैद्यकीय शास्त्राचे ज्ञान दिले. यामुळे हा दिवस धनतेरस म्हणून उत्साहात साजरा केला जातो. त्यांना भगवान विष्णूंचा अवतार मानला जातो. या दिवशी सोनं, चांदी, नवीन वस्तूची खरेदी करणे शुभ मानले जाते. मान्यतेनुसार या दिवशी खरेदी केल्याने माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर प्रसन्न होतात आणि जीवनात सुख समृद्धी लाभते. तसेच या दिवशी भगवान धन्वंतरी, श्री गणेश आणि कुबेर देवता तसेच माता लक्ष्मी यांची पूजा करण्याची परंपरा आहे. या दिवशी धन्वंतरी देवांना नैवेद्य दाखवला जातो, तर त्यामध्ये आपल्याला धने आणि गुळाचा नैवेद्य आवर्जून दाखवायचा आहे. या पूजेमध्ये गूळ आणि धन्यांना खूप महत्त्व आहे, त्यामुळे तुम्ही हा नैवेद्य आवर्जून दाखवा. बाकीचे सुद्धा तुम्ही नैवेद्य दाखवू शकता. काही भागांमध्ये धनत्रयोदशीच्या दिवशी नवीन भांडी खरेदी करून त्या नवीन भांड्यात धने भरून त्याचे पूजन केले जाते आणि दुसऱ्या दिवसापासून ते धने वापरण्याची प्रथा आहे.